कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 23 मेच्या भागात यश कावेरी दोघे एकत्र गृहप्रवेश करतात. तेव्हा सर्वच जण हादरलेले तर असतातच. घरात येताच श्रीकांत कावेरीची विचारपूस करतो. तेव्हा कावेरी ती ठीक असल्याचं सांगते. निशा पटकिरी कावेरीजवळ धावत येते. सगळेच जण घरात एका बातमीने इतके खुश असतात. श्रीकांत यशला इन्स्पेक्टर आल्याची न्यूज देताच यशसुद्धा आनंदाने सांगतो की हो बाबा, आत्ताच मला बाहेर भेटले ते आणि ते म्हणत होते की आपला उदयदादा लवकरच आपल्याला भेटेल. माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की आपला उदयदादा नक्की परत येणार. घरातील सर्वांना तेच वाटत असतं. सुलक्षणासुद्धा म्हणते, मला सुद्धा खात्री आहे की आपला उदय लवकर घरी परत येईल. माझं मन मला सांगते की आपला उदय ठीक आहे, तो इथेच कुठेतरी आहे. सुलक्षणा भरल्या डोळ्यांनी माईंजवळ जाते आणि त्यांचे आभार मानते. त्यांचं खूप कौतुक करते की माईसाहेब, तुमचं पाऊल या घरात पडलं आणि सगळे शुभसंकेत मिळायला लागले. सुलक्षणा हात जोडून माईंना विनंती करते आणि ती त्यानंतर त्यांना सोफ्यावरती बसवते. त्यांचे पाय ती दुधाने धुवते. त्यांच्या पायांवरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढते आणि त्यांची अगदी देवीप्रमाणेच पूजाही करते. त्यांचे आशीर्वाद घेते. तेव्हा सुलक्षणाने यशला आशीर्वाद घ्यायला सांगितलेले असतात माईंचे. नेमकं त्याच वेळेस श्रीकांतसुद्धा कावेरीला आशीर्वाद घ्यायला सांगतो. होतं असं की यश कावेरी दोघेही एकत्र माईंचे आशीर्वाद घेतात आणि माई दोघांनाही आशीर्वाद देतात की दोघेही सुखी राहा. घरातले सगळेजण परत एकदा हवालदिल होतात. नक्कीच चाललंय तरी काय, हे कसले संकेत मिळत आहेत. सगळेच जण अवाक होऊन त्यांच्याकडे पाहतच राहतात. यश कावेरीसुद्धा एकमेकांकडे धक्क्याने पाहत असतात. परंतु माईंना पुढचं सगळं दिसत असतं. सगळं कळत असतं की यश कावेरी एकत्र नक्की कसे येतील. यश कावेरी दोघेही माईंचे आशीर्वाद घेऊन जेव्हा उठतात, हात जोडून त्यांच्या समोरच उभे असतात. माई खूप मोठी भविष्यवाणी करतात. त्या दोघांनाही समजवतात की परमेश्वराच्या ठाई काय आहे ते लवकरच तुम्हाला उमगेल. परंतु तोपर्यंत एकमेकांची साथ द्या. तुमचे मार्ग आपोआप मोकळे होतील. सगळ्यांना जबरदस्त शॉक बसतो. माई हे सगळं का बडबडतायत, काय नक्की बोलतायत, हे कसले संकेत देत आहेत, कोणाला काहीच कळत नसतं. कारण सगळ्यांचा एकच भ्रम असतो, ती म्हणजे ही कावेरी उदयची पत्नी. मग यश आणि ही कावेरी एकत्र कशी येतील. त्यानंतर माई धर्माधिकारी कुटुंबाचा निरोप घेतात. त्यांना सोडण्यासाठी सगळेच जण बाहेर जातात. यश कावेरी अजूनही धक्क्यातच असतात. एकमेकांकडे पाहतात. यशसुद्धा तेथून निघून जातो. परंतु कावेरीला काही सुचेनासं, काही कळेनासं होतं. काही वेळानंतर सुलक्षणा, यमुना, काकू तिघेही सगळ्यांच्या जेवणाची तयारी करत असतात. विद्या कावेरीच्या दुखावरती मलम लावत असते. इतक्यात चिकूचा आवाज कानी पडतो. चिकू रडत असतो. तेव्हा निशा त्याला बाहेर घेऊन येते. निशा बाहेर घेऊन येता क्षणी कावेरी स्वतःचं सगळं दुखणं विसरते आणि धावत जाऊन चिकूला आपल्या जवळ घेते. आपल्या उराशी कवटाळते. त्याच्या पाप्या घ्यायला लागते. सगळेजण इतके आश्चर्यचकित होऊन पाहत असतात ना तिच्याकडे. श्रीकांत तिथे म्हणतो की चला, शेवटी आई आणि मुलाची भेट झाली. परंतु यशला ते अजूनही काही उमगतच नसतं की ही कावेरी नाव स्वतःचं का सांगते आणि चिकूसोबतचा हिचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग का आहे. कोण आहे ही नक्की. श्रीकांत, निशा, विद्या दोघांनाही सांगतो कावेरीला उदयच्या खोलीत घेऊन जायला. विद्यासोबत कावेरी उदयच्या रूममध्ये निघून जाता क्षणी काकू यमुनाची कुजबूज चालू होते. दोघींनाही खूप राग येतो कावेरीचा. काकू यमुनाला सांगते की बघ, शेवटी ही बाई घरात आली सुद्धा. यमुना तिला म्हणते की फक्त आलीच नाही तर घरातली सगळ्यात मोठी रूम जी माने उदयदादासाठी राखून ठेवली होती ती सुद्धा बळकावली हिने. काकू रागात बोलून जाते, ह्या वहिनी पण ना, उदय गेलाय तर त्याची बेडरूम राखून ठेवायची काय गरज होती. तेव्हा यमुना तिला खडसावते की काकू. तेव्हा तिला यमुनाचा सुद्धा तितकाच राग येतो. सगळेच जण कावेरीचा तिटकारा करत असतात. परंतु विद्या कावेरीची खूप काळजी घेते. कावेरीला बेडरूममध्ये घेऊन येताच कावेरीला त्रास होतो तिच्या लक्षात येतं. चिकूला ती घेऊ का विचारते. परंतु कावेरीला चिकूला सोडावंसं वाटतच नाही. विद्या कावेरीच्या समोर माबद्दल खूप भरभरून बोलते. ती सांगते की वहिनी, उदयदादा गेल्यापासून
माने त्यांची ही रूम अगदी जशीच्या तशी ठेवली आहे. इकडची गाडी तिकडे कधीच होऊ दिली नाही आणि ही रूम कोणाला वापरण्याची परवानगी सुद्धा नव्हती. अगदी घरात पाहुणे जरी आले ना तरी सुद्धा माने त्या पाहुण्यांना सुद्धा ही रूम कधी वापरू दिली नाही. कारण जसं की त्यांना खात्री होती त्यांचा उदय एक दिवस या घरी नक्की परतणार. कावेरी कान टवकारून ते सगळं ऐकत असते आणि तिला खूप आश्चर्य वाटतं. घरातल्या सगळ्यांसमोर कठोर वागणारी सुलक्षणा तिच्या मुलाचा इतका विचार करू शकते. शेवटी आईचं मन आहे ना, काहीही झालं तरी मुलाची नाळ नाही ना तोडू शकत. विद्याचं बोलणं ऐकून कावेरीला त्या काऊचं बोलणं आठवतं की काहीही झाले तरी माझ्या चिकूची साथ कधीच सोडू नकोस कावेरी. विद्या जेव्हा कावेरीला हाक मारते कावेरी अजूनही त्याच शॉकमध्ये असते. विद्या तिला भानावर आणताच ती डचकते. इकडे यशने सनीला बोलावलेलं असतं. सनी येता क्षणी यश आधी रूमचा दरवाजा बंद करतो आणि त्याला बातमी देतो की खूप मोठी डेव्हलपमेंट आहे. उदयदादा अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये, म्हणजे याची खात्री आहे की तो ठीक आहे. तेव्हा सनी खूप खुश होतो. आत्ता कुठे त्याचा जीवात जीव येतो. तो चिकूबद्दल चौकशी करतो तेव्हा यश सांगतो की चिकू सुद्धा फाईन आहे, साधं खर्चटलेलं सुद्धा नाही आहे त्याला. ज्यावेळेस सनी काऊबद्दल चौकशी करतो तेव्हा मात्र यश थोडासा गडबडतो. यश सनीसमोर खूप मोठा खुलासा करतो की उदयदादाच्या बायकोबद्दल काही माहितीच नाही आहे त्याला. म्हणजे जी मुलगी चिकूला घरी घेऊन आली आहे ती उदयदादाची पत्नी नाही आहे. व्हिडिओ कॉलवरती मी उदयदादाच्या बायकोला पाहिलं आहे आणि ही ती नाही आहे. तेव्हा सनीसुद्धा धक्क्याने विचारतो की काय, म्हणजे तू शुअर आहेस? तेव्हा यश सांगतो की हो, ही ती मुलगी नाही आहे. घरातले सगळेच जण तिला उदयदादाची पत्नी मानत असतील, समजत असतील, परंतु ही ती नाही आहे. मी बघितलंय उदयदादाच्या बायकोला. धक्क्यात असलेला सनी यशला सल्ला देतो की यश, हे सगळं तुला माहिती असून सुद्धा घरच्यांपासून का लपवतोयस? ते काही नाही, सुलक्षणा काकूला आत्ताच्या आत्ता घरी आलेली मुलगी खोटारडी आहे हे सांगून तिला पहिले घराबाहेर काढा, असं सल्ला देता क्षणी यश धक्क्याने त्याच्याकडे पाहतो. विद्या कावेरीला समजावते की वहिनी तुम्ही इथे बसा, आराम करा, मी तुमच्यासाठी तोपर्यंत साड्या आणि ब्लाऊज घेऊन येते. ती तेथून निघून जाते. कावेरी अजूनही त्याच शॉकमध्ये असते. खरं तर तिला अपराधीही वाटत असतं की घरचे सगळे तिला उदयची पत्नी समजतायत. खरं कोणी ऐकून घ्यायला तयारच नाही आहे. तिचं लक्ष जेव्हा चिकूकडे जातं तेव्हा चिकू मस्त खेळत असतो. चिकूच्या डोक्यावरून प्रेमाने ती हात फिरवते. इकडे धक्क्यात असलेला यश सनीला सांगतो की हे इतकंही सोपं नाही आहे. उदयदादाच्या पत्नीला मी एकट्यानेच पाहिले, घरच्या कोणाला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि ही मुलगी जी उदयदादाची पत्नी बनून या घरात आली आहे तिचं चिकूसोबत असलेलं अटॅचमेंट, चिकूसाठी वाटेल ते करणं, चिकूसाठी प्रत्येक त्रास सहन करणं, हे वेगळंच काहीतरी आहे. ती जे चिकूसाठी करते ते पाहता सगळ्यांना तीच चिकूची खरी आई आहे हे वाटणं साहजिक आहे. जर मी स्वतः कावेरी वहिनींना जर पाहिलेच नसतं तर मला सुद्धा ही चिकूची आई आहे असं वाटलं असतं. खरं तर यशचे हात सुद्धा दगडाखाली अडकलेले असतात. सनीला तो सांगतो की तिला सहजासहजी घराबाहेर हाकलणं इतकंही सोपं नाही आहे. चिकूसोबत तिचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे आणि बाबांना सुद्धा या सगळ्याचा खूप त्रास झालाय. तिला तिची हक्काची जागा मिळावी, हक्काचं घर मिळावं असं बाबांना वाटतंय आणि तिला ते मिळवून देण्यासाठी बाबांनी खूप ट्रेस घेतला आहे. आत्ता मलाच सत्य शोधून काढावं लागेल की ही आहे तरी कोण, ही नक्की कुठून आली आहे आणि जोपर्यंत मी हिच्याबद्दल माहिती मिळवत नाही तोपर्यंत मी हिला सहजासहजी घराबाहेर जा असं सांगूच शकत नाही. आधी तिच्याबद्दल मी माहिती काढतो. यशचा निर्धार पक्का असतो. कावेरी मनोमन प्रार्थना करत असते की उदय भाऊजींच्या आईचा विश्वास खरा ठरू देत, उदय भाऊजी सुखरूप घरी परत येऊ देत, या घरावरती आलेले संकट टळू देत. देवा काहीतरी चमत्कार कर, माझ्या काऊला आणि उदय भाऊजींना घरी परत घेऊन ये. या घरावर, या घरातल्या माणसांवर आणि त्यांच्या प्रेमावर फक्त त्यांचा हक्क आहे. चिकूला त्याच्या आईबाबांपर्यंत पोहोचव, त्याला त्याच्या आईबाबांचं प्रेम मिळवू देत अशी ती मनोमन देवाकडे प्रार्थना करते. इकडे यशसुद्धा चिकूबद्दलच विचार करत असतो की तिच्या आवाजाने चिकू शांत होतो. म्हणजे उदयदादा कावेरी वहिनी हिला नक्कीच ओळखत असतील. या मुलीची चिकूला सवय आहे
परंतु ही मुलगी आहे तरी कोण? यश परत परत फिरून त्याच प्रश्नावरती येतो. तेव्हा सनी तर आता भलतंच काहीतरी त्याच्या डोक्यात भरवायला लागतो की यश, मला तर वेगळंच टेन्शन येत आहे. म्हणजे चिकूला तिची सवय आहे, याचा गैरफायदा घेण्यासाठी या घरात तर शिरले नसेल नाही. नाही म्हणजे हल्ली आता अशा खूप साऱ्या केसेस आपल्याला बघायला मिळतात ना, म्हणून वाटतंय मला. तो आता त्याच्या डोक्यात भलताच विषय भरवतो की उदयदादा, कावेरी वहिनी या दोघांच्या गायब होण्यामागे या मुलीचाच हात असेल तर. आता यशला सुद्धा काहीसं तसंच वाटायला लागतं. कावेरीवरती त्याची शंका असते. सनी यशला समजावतो की आपल्याला लवकरात लवकर कामाला लागावं लागेल, हिची माहिती शोधावी लागेल. यश खूप सिरियस मॅटर आहे हा. इकडे विद्याने कावेरीसाठी काही साड्याही आणलेले असतात. कावेरीला ती सांगते की 2-3 दिवस याच साड्या वापरा, आपण तुमच्यासाठी परत नवीन घेऊन येऊयात. कावेरीची जखम ती पाहते, तिला कसं तरीच होतं. ती कावेरीची विचारपूस करते की खूप दुखत असेल ना. विद्या कावेरीला फ्रेश व्हायला सांगते. ती तिच्यासाठी मलम घेऊन येण्यासाठी बाहेर निघून जाते. यश इकडे सनीला सांगतो, तो त्याच्यावरती खूप मोठी कामाची जबाबदारी सोपवतो की ही केस, उदयदादाची केस जे कोणी हँडल करतात ना इन्स्पेक्टर, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तू राहा. तोपर्यंत मी माहिती काढतो की चिकू या मुलीसोबत खुश आहे हे कळलंय, परंतु सेफ आहे की नाही हे बघावं लागेल. यशने ठोस पावलं उचललेली असतात. यश सनीला घेऊन बाहेर येतो. मासोबत त्याची भेट घालून देतो. आता सनीला मा जेवणासाठी आग्रह धरते. सनीला तर तेच हवं असतं. तो म्हणतो की वा, म्हणजे मी जेवणाच्या वेळी इथे आलो तो निव्वळ योगायोग समजावा. तर काकू मुद्दामच त्याला टोमणे मारते की काय रे, जेवणाच्याच वेळी बरोबर येतोस रे तू. तेव्हा सुलक्षणा तिला वेळीच तटावते की पौर्णिमा, घरी आलेल्या पाहुण्याची असं वागतं का कोणी? अतिथी देवो भव हा आपल्या घरातला नियम आहे. इकडे कावेरी ज्या वेळेस साडी घेते, साडीवरून हात फिरवत असते, तेव्हा तिला काऊसोबतचा एक प्रसंग आठवतो की काऊ कावेरीला साडी नेसवताना इतकी वैतागली होती की तिला ओरडतही होती. बाप रे, गेले अर्धा तास झालं मी तुला साडी नेसवते. ज्यावेळेस तुला एकटीला साडी नेसायची वेळ येईल ना, तेव्हा वाट लागणार आहे तुझी. तर कावेरी तिला म्हणते की साडी नेसायची गरजच काय आहे, मी नाही साडी नेसणार. आणि ही साडी नेसणं पण किती अवघड आहे. एक तर त्याच्या निर्या करा, पदर काढा, ते पिना लावा, आणि एवढं सगळं करून सुद्धा इथून पोट दिसते, साडी पायातून घालते वरतीच येते. हे सगळे प्रॉब्लेम तर आहेतच ना. आणि त्यातून साडी नेसून स्वयंपाक करा, तेही असल्या उकाड्यामध्ये. गाडी चालवा, बस ट्रेनने प्रवास करा. बाप रे, किती कठीण जाणार आहे हे सगळं. त्यापेक्षा ना मी ड्रेसच घालणार आहे असं कावेरीने म्हणताच काऊ आश्चर्यचकित होते. आणि बोलता बोलता ज्या निर्या असतात ती कावेरी पुन्हा सोडून देते. काऊ तिला इतकी वैतागते ना, काय हे कावेरी, आता परत मला निर्या कराव्या लागणार आहेत. काऊ कावेरीची मस्करी करते, तिला सांगते की इथे माझ्यासमोर बोलतेस असं, सासूसमोर बोलू नकोस म्हणजे झालं. तेव्हा कावेरी खूपच चिडते आणि वैतागते सुद्धा. काऊला ती सांगते की नक्की चाललंय तरी काय, मला स्वयंपाक नाही बनवता आला तर सासू ओरडेल, मला साडी नाही नेसता आली तर सासूचा ओरडा खावा लागेल, आणि मी लाठीकाठी शिकवायला गेले तर ते तिला अजिबात पटणार नाहीये. नक्की चाललंय तरी काय, ती माझी सासू आहे का हिटलर आहे? कावेरीचं हे वागणं, हे बोलणं ऐकून काऊला इतकं हसू येतं की कावेरी इतकी अल्लड कशी वागू शकते. आत्ता तरी तिला सगळं शिकून समजून उमजून घ्यायला हवंय असं तिला वाटतं. तेव्हा काऊ वैतागून म्हणते की कावेरी, मी नाही येणार आहे तुझ्या सासरी तुला साडी नेसवायला. तेव्हा कावेरी सांगते की अजिबात नाही या, मी तुला कुठे जाऊच देणार नाहीये. माझ्या सासरीसुद्धा तूच मला साडी नेसवायला यायलाच हवंयस. असं बोलता बोलता कावेरी परत एकदा निर्या सोडून देते. तेव्हा काऊ वैतागून परत म्हणते की काय हे कावेरी, परत निर्या सोडल्यात ना. दोघेही इतकं खळखळून मोकळेपणाने हसायला लागतात. दोघेही एकमेकींना घट्ट मिठी मारतात. तो प्रसंग कावेरीच्या नजरेसमोर उभा राहतो आणि ती काऊला इतकं मिस करते ना या क्षणाला. कावेरी साडी नेसून बाहेर येते, परंतु ती इतकी रडायला लागते की तिला धड निर्याही करता आलेले नसतात. काऊची इतकी आठवण येत असते, त्या आठवणींमध्येच ती रडायला लागते. काही वेळानंतर चिकूला घेऊन निशासोबत जेव्हा ती बाहेर येते, कावेरी हळुवारपणे चिकूला घेऊन चालत असते, कारण तिच्या जखमा अजूनही भरलेल्या नसतात. त्याचा त्रास होतच असतो. बाहेर येता क्षणी यश इशाऱ्याने सनीला हीच कावेरी असल्याचं सांगतो. तेव्हा
विद्याचं लक्ष जातं. विद्या मोठ्यानेच कावेरी वहिनी अशी हाक मारते. सुलक्षणा थांबते. ज्यावेळेस सुलक्षणा धक्क्याने मागे वळून पाहते तर कावेरीला ती तिथेच थांबवते. सुलक्षणा कावेरीला वरपासून खालपर्यंत जेव्हा निहाळते तेव्हा तिला एक गोष्ट खटकते की कावेरीला साडी नेसता आलेली नाहीये. तेव्हा काकू यमुना दोघेही खुसूरपुसूर करतात की आता उदयदादाने तिला ड्रेस घालायची सवय लावली असावी. आता बघ मज्जा येणार आहे. मा चांगलीच खरडपट्टी काढेल. त्या दोघे आनंद साजरा करत असतात. सुलक्षणा विद्याला हाक मारून बोलावून घेते आणि तिला सांगते की हिला आत घेऊन जा आणि साडी नीट नेसवून बाहेर घेऊन ये. घरच्या सुनांनी साडी नेसलेली चांगली शोभून दिसते. सुलक्षणा कावेरीला सक्त ताकीद देते की साडी आवरतच नाही, ड्रेसच मला छान वाटतो. ही असली कारणं या घरात चालणार नाहीत. विद्याकडून साडी कशी नेसायची हे शिकून घे. म्हणजे कसं पुढच्या वेळेस हे असं भुंगा गुंडाळून तुझी फजिती तर नाही होणार. सुलक्षणा बोलता बोलता तिला टोमणेही मारते, टोचूनही बोलते. कावेरी आपलं शांतपणे ऐकून घेते. ज्यावेळेस विद्याला तिने सांगता क्षणी विद्या कावेरीला तिच्या रूममध्ये घेऊन जाणार तर सुलक्षणाला आणखीन एक गोष्ट खटकते. ती परत एकदा कावेरीला अडवते आणि येऊन विचारते की तुझ्या गळ्यात मंगळसूत्र का नाहीये. तेव्हा कावेरी पूर्णपणे हादरते. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. सुलक्षणाने सौभाग्याचं वाण कावेरीसाठी दिलेलं असतं. विद्या ते वाण घेऊन जात असता मुद्दाम यमुना तिच्या पायात पाय अडकवते. ती चोराची पडणार तर तिच्याकडून ते वाण सांडणार. यश धावत येऊन ते वेळीच आपल्या हातात पकडतो आणि यशच्या हातात असलेलं मंगळसूत्र त्याच्या हातातून निसटतं आणि ते पडतं डायरेक्ट कावेरीच्या गळ्यात. नियतीने दिलेला परतचा अजून एक खूप मोठा संकेत असतो हा. आणि सगळेच जण आता धक्क्याने यश कावेरीकडे पाहतच राहतात. यशला सुद्धा काही कळेनासं होतं की हे असं कसं